गावाकडे कांदा काढणी चालू असल्यामुळे ना मी आणि दीदी आलो होतो गावाला. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे साक्षी. सकाळी आम्ही 10 ते 10:30 वाजता पुण्यावरून निघलो होतो आणि 1 ते 1:30 वाजता आम्ही गावाला पोहोचलो. पोहोचल्या ना कलिंगड कापून डायरेक्ट फ्रीजरमध्ये ठेवलं, म्हणलं गार खायला होईल. ते एवढं चिटाकलं ना, 1 तास फ्रीज बंद ठेवला तेव्हा कधी हे कलिंगड निघलं. त्याच्यानंतर मग शर्ट वगैरे घातला आणि निघाले होते कांदा काढायला. गेले सगळेजण जेवायला बसले. जेवून झाल्याच्या नंतर मग सगळे कांदा काढायला चालू केलं. दीदी आणि मी एक सारा धरला होता, कारण मला एवढं काही पटपट कांदा काढता येत नाही. वाटलं नव्हतं मला कांदा काटायचं मन, पण एवढं पटपट जमलं ते तरी बरं झालं. कांदा वगैरे काटत होते आणि दादा आणि पप्पा आहे ना कांदा व्हायला होते ट्रॉलीमध्ये टाकायला, कारण की ना एवढ्या बाया होत्या, त्याच्यामुळे एका माणसाला तर जमू शकत नाही. त्याच्यामुळे ट्रॉलीमध्ये टाकायचं, नंतर ट्रॉली आरणीपाशी खाली करून यायची. उद्या तर 12 मावळे आणि 8 माणसं, म्हणजे अशी ना एकूण 20 माणसं कांदा काढायला. त्याच्यामुळे उद्या तर लईच टेन्शन आहे. एवढं मोठं वावर कांदा काढायचं होतं, आज काही छोटंच होतं, त्याच्यामुळे काय एवढं टेन्शन नव्हतं. नंतर मी परत लागली कांदा काढायला. दीदी ट्रॉलीवरती चढली होती, म्हणजे सगळ्या पिशव्या वगैरे खाली करून घेत होती. दिवस तर मावळला होता. त्याच्यानंतर आम्ही कुदळी वगैरे सगळं काही जमा करून ठेवलं उद्यासाठी. नंतर मग मी आणि दीदी गेलो होतो मका कापायला. मका वगैरे कापून घेतली. नंतर मग गाड्यामध्ये मका वगैरे वाहून टाकायची होती, घरी न्यायची होती. तर दीदीने आणि मी एवढी सगळी मका वाहिली, गाड्यामध्ये टाकली आणि दिवस तर लईच मावळला होता. पण जिथं आरण लावली होती तिथे ना कांद्याची पात वगैरे त्याच्यावरती टाकायची, त्याच्यामुळे आम्हाला जर टाइमच झाला. आता तुम्ही पाहू शकता एवढं ना आरण लावलेली आहे, आणि उद्या तर एवढी मोठी आरण लागणार नाही. ह्या ढेंगळ्यांना पण गोंडा आल्या, तर हे पुढच्या वर्षी कांदा लावायला. आणि हे जे कांदा लावले ना हे दिवाळीमध्ये भरायचे, त्याच्यामुळे हे टाकायचं होतं आरणीमध्ये. उद्या तुम्हाला दाखवते केवढी मोठी रांग लागते. आज तर ही एवढी छोटी मारण होती. नंतर मग आम्ही निघालो घरी मका घेऊन. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटूया आपण एक नवीन ब्लॉगसह. नाही मित्र.